नमस्कार विद्यार्थ्यांनो, बी कॉमच्या 3rd सेमिस्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। यावर्षी तुम्हाला पाचोळा ही कादंबरी अभ्यासाला आहे आणि इतर विषयांच्या ऑनलाईन क्लासची सुरुवात झालीच असेल। हे पुस्तक मिळायला बरेच दिवस लागल्यामुळे माझे क्लासेस मागे राहून गेले। तर आज मी तुमच्या या पुस्तक अथवा कादंबरी तुम्हाला मी शिकवायला सुरुवात करते आहे। कादंबरीचे लेखक आहेत रा. बोराडे, मराठीतले एक प्रसिद्ध लेखक। पाचोळा ही त्यांची पहिलीच कादंबरी। अलीकडच्या काही काळात दळणवळणाच्या साधनात झपाट्याने वाढ होत आहे। शहरापासून दूर असलेली खेडी शहराच्या अधिक जवळ ओढली जात आहेत। याचा परिणाम म्हणूनच या खेड्यांचा तोंडवळा झपाट्याने बदलत आहे। खेड्यांचे झपाट्याने शहरीकरण होत चालले आहे आणि या शहरीकरणाला सामोरे जाणे खेड्यातल्या माणसांना कठीण होते आहे। खेड्यातील शिंपी, सोनार, चांभार, न्हावी इत्यादी कारागिरांना हे शहरीकरण पचवणे अतिशय कठीण जात आहे। त्यांचा हा धंदा परंपरेनं चालत आलेला होता। खरं तर त्याला धंदा म्हणणंही कठीण आहे, कारण धंदा म्हटला की त्यात व्यवहार हा समाविष्ट असतो। पण खेड्यातल्या या कारागिरांच्या धंद्यात व्यवहार सहसा नसतोच। ते आपल्या गावानं आपल्यावर टाकलेली एक जबाबदारी आहे, आपल्या परंपरेनं आपल्यावर टाकलेली एक जबाबदारी आहे असं समजून या खेड्यातील हे कारागीर वागत असतात आणि बिनबोभाटपणे ती आपली जबाबदारी सांभाळत असतात। तर असे हे कारागीर आपल्यासाठीच ते राबतात आणि म्हणून आपल्या मिळकतीत त्यांचाही वाटा आहे असे इतर गावकरी मानतात। यातूनच पूर्वीच्या काळी खेडोपाड्यांमध्ये बलुतेदारीचा जन्म झालेला होता। तर अशा तऱ्हेनं खेड्यातील गावकरी खेड्यातील कारागिरांवर अवलंबून असत आणि खेड्यातील कारागीर गावकऱ्यांवर अवलंबून असत आणि बिनबोभाटपणे सगळा जीवनव्यवहार त्या काळी सुरळीतपणे चाललेला असे। पण हळूहळू काळ बदलू लागला, काळ पुढे जाऊ लागला। शहरीकरणामुळे सर्वत्र एक वेगळे वातावरण दिसू लागले। खेड्यातल्या कारागिरांच्या धंद्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल होत चालला। शहराशी संपर्क वाढताच धंद्यांना व्यवहार चिकटत गेला। कामाचे मूल्य पैशात मोजले जाऊ लागले। एकमेकांवर अवलंबून राहण्याची वृत्ती कमी होऊ लागली आणि शहराकडे जे सुबक आहे, जे आकर्षक आहे त्याकडे लोक ओढले जाऊ लागले। लेखक रा. बोराडे यांनी अतिशय उत्कृष्टपणे या कादंबरीमध्ये हे चित्र रेखाटलेलं आहे। ग्रामीण भाषेचा वापर त्यांनी केलेला आहे। खेड्यातील वातावरण, तिथली माणसं, त्यांचे स्वभाव हे अतिशय सुरेखपणे लेखकानं या कादंबरीमध्ये दाखवून दिलेलं आहे। तर पूर्वीच्या काळी खेड्यातलं जीवन जे होतं ते अतिशय वेगळ्या पद्धतीचं होतं आणि दिवसेंदिवस खेड्यातील लोक त्यांचं जगणं हे बदलू लागलं। शहरांच्या जवळ खेडी येऊ लागली आणि त्यामुळे एक जीवन, वेगळ्या प्रकारचं जीवन तिथं दिसू लागलं। लेखकानं जेव्हा शहरीकरणाचा हा तीव्र आणि गंभीर परिणाम खेड्यांवर होताना दिसला, तेव्हा त्याला तो शब्दात रेखाटावासा वाटला आणि म्हणून त्यांनी ही कादंबरी लिहायला घेतली। जेव्हा कादंबरी लिहायला घेतली तेव्हा खरं तर एक सोनारकीचा धंदा पत्करलेला माणूस त्यांच्या नजरेसमोर आला। त्या काळात सुवर्णबंदीचा कायदा नुकताच अस्तित्वात आलेला होता आणि या कायद्यामुळे सोनारकीच्या धंद्यावर अतिशय मोठा आघात झालेला होता। या आघाताने ढासळून पडलेला एक सोनार लेखकाने स्वतःच्या जीवनात प्रत्यक्षात पाहिलेला होता।
शहरीकरणामुळं अगोदरच त्याच्या त्या सोनारकीच्या धंद्यावर परिणाम झालेला होता आणि तशाच सोन्यावर बंदी येताच त्याचा धंदा साफ बसला होता. एकच एक धंदा अंगवळणी पडल्यामुळे आपल्याला दुसरा कोणता धंदा जमेल याच्यावरही त्याचा विश्वास नव्हता. स्वस्थ बसून राहणंही त्याच्या स्वभावात नव्हतं आणि त्याच्या गरजाच इतक्या होत्या की स्वस्थ बसून राहणं त्याला परवडण्यासारखं नव्हतं. परंतु बसून राहण्याशिवाय त्याला दुसरं काही करताही येत नव्हतं. याचा परिणाम असा झाला की मानसिकदृष्ट्या तो ढासळत चालला. हातापायाला पांघरून लावून तो दिवस दिवस झोपून राहू लागला. घरात थोडासा कसला आवाज झाला तरी तो भडकून उठू लागला. कुणी थोडेसे जरी काही बोलले तरी तो मनाला लावून घेऊ लागला. आपण बसून खात असल्यामुळेच माणसे आपल्याला असे बोलत आहेत अशी समजूत करून घेऊ लागला. त्याच्या अशा वागण्याचा माझ्या मनावर अर्थात लेखकाच्या मनावर इतका प्रभावी ठसा उमटला की शहरीकरणामुळे ढासळत चाललेल्या त्या कारागिराने सोनारकीचा व्यवसाय पत्करून आपल्यासमोर यावे हे लेखकाला स्वाभाविक होते आणि या सोनाराच्या जीवनावर लेखक कादंबरी लिहू लागला. कादंबरीचे लेखन संपल्यानंतर लेखकाच्या लक्षात आले की आपली कादंबरी केवळ या सुवर्णबंदीच्या प्रश्नातच गुरफटली आहे. सुवर्णबंदीमुळे खेड्यातील सोनाराचे जीवन मुळासकट हादरून गेले होते हे खरे. हा हादरा इतका जबरदस्त होता की त्यामुळे खेड्यातील कारागीर या नात्याने घर सुटत चाललेले सोनाराचे जीवन या हादऱ्याने ढासळून पडले होते हेही खरे. पण केवळ याच एका प्रश्नाभोवती कादंबरी घोटाळत राहावी हे लेखकाला स्वतःलाच रुचले नाही आणि म्हणून त्याने वेगळ्या पद्धतीने हे लेखन करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या अंगांनी या प्रश्नाचा विचार केला. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कादंबरीला आणखीन उठावदार आणि प्रभावी करण्याचा प्रयत्न केला आणि लेखकाच्या लक्षात आलं की कादंबरी म्हटल्यानंतर त्यामध्ये अनेक व्यक्तिरेखा असायला हव्यात. सुवर्णबंदीचा कायदा असल्यामुळे सोनारकीचा व्यवसाय पत्करलेला मनुष्य कादंबरीचा नायक म्हणून नजरेसमोर आला होता. हीच जागा एखाद्या शिंप्याला दिली तर काय हरकत आहे असे लेखकाच्या मनात आले आणि त्याने शिंप्याच्या जीवनावर कादंबरी लिहिण्याचे ठरवले. म्हणूनच पुस्तकावर हे ज्याला आपण टेलरिंग मशीन म्हणतो त्याचं चित्र तुम्हाला दिसतं आहे. कारण कादंबरीमध्ये एका टेलरची एका शिंप्याची गोष्ट आपल्याला वाचायला मिळते. तर हा जो शिंपी आहे तो गावातला एक अत्यंत सामान्य असा शिंपी आहे. तो जेव्हा कपडे शिवतो तेव्हा त्याला कापड कापायला कात्री लागत नाही. तो हाताने कापड टराटरा फाडतो किंवा गजाने कापड मापतो. त्याला कापड मापण्यासाठी टेपही लागत नाही. इतका तो गावठी आहे, इतका तो घरगुती टेलर आहे. आणि अशा या गंगाराम शिंप्याची कथा आपल्याला या कादंबरीत ऐकायला मिळते. तर हा गंगाराम शिंपी स्वभावाने थोडासा तापट आहे, आपलंच चालवणारा आहे आणि त्यामुळे त्याच्या घरच्या लोकांना आणि त्याच्या कुटुंबाला त्याच्या वागण्याचे परिणाम कसे अनुभवावे लागतात, कशा तऱ्हेनं शहरीकरणाचा परिणाम त्याच्या जीवनावर होतो आणि कशा तऱ्हेनं त्याच्या आयुष्याचा अखेरीस शेवट होतो ते अतिशय रम्यपणानं लेखकानं उलगडून या कादंबरीमध्ये सांगितलेलं आहे. आणि पुढच्या वेळेस आपण ही कादंबरी पूर्णपणे अभ्यासणार आहोत. धन्यवाद.